सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल 2025 गुरुवार। आज लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। वातावरण सध्या बिघडलेले आहे आणि येत्या काही तासांमध्ये राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान खात्याने दिलेले आहेत। तर जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे याविषयी। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच रात्री देखील आणि उद्या देखील या भागात पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो। इकडे मध्य महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी पावसाचे येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत। पुण्याचा भाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे। कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर वातावरण बिघडलेले पाहायला मिळेल। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकण पट्ट्यात देखील आज उद्या काही भागांमध्ये झालेला असेल। इकडे खानदेश, उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज तरी या भागांमध्ये असणार नाही। मात्र रात्रीपर्यंत या भागात देखील हलक्या स्वरूपाच्या सरी आणि ढगाळ वातावरण काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतं। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता रात्रीपर्यंत असणार आहे। तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या परिसरात मात्र ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, एकंदरीत पाहायचं झाले तर 5 ते 7 एप्रिलपर्यंत राज्यात हे अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे। मागील 2 दिवसात देखील राज्यातील बऱ्याचशा भागांना अवकाळी पावसाने झोडपलेले आहे। तसेच पुढील 2 ते 4 दिवस अजून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। या दरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे। वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल, विजांचा कडकडाट देखील असेल। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच आपल्या इतरही शेतकरी बांधवांना नक्की शेअर करावी। तुमचा काही प्रश्न असेल, आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।